आजच्या या जबरदस्त भागात अधीरा माहेरी आलेली असते आणि स्वानंदी तिच्या माहेरी गेलेली असल्यामुळे 15 लाख रुपयांचं सत्य एका झटक्यात समोर येण्याची नाट्यमय वेळ येते. अधीरा खूप आनंदात घरी येते आणि आजीला सांगते की सासरी सर्व सोयी नसल्या तरी मन जपणारी माणसं आहेत म्हणून ती तिकडे खुश आहे. मल्लिकाला हे ऐकवत नाही आणि ती लगेचच टोमणा मारते की तिकडे तिला खूप अडचणी होत असतील. अधीरा शांतपणे सांगते की अडचणी असूनही सगळे तिचा सांभाळ करतात, पण हातावर चटका पाहून प्रश्न विचारल्यावर तिला चहा करायला कोणी नसल्यामुळे स्वतः काम करावं लागतं हे कळतं. यावर मल्लिका गोंधळ घालत म्हणते की तिला कामाला जुंपलं जात आहे, पण अधीरा ठामपणे सांगते की ती स्वतःहून सगळं करत आहे आणि घरच्यांनी यात नाक खुपसू नये. आजी अधीराच्या बाजूने उभी राहते, पण तिच्या मनात एकच प्रश्न घोळत असतो की मल्लिकाने मंदाकिनीकडे 15 लाख का दिले. आजी थेट अधीरालाच हा प्रश्न विचारते आणि अधीरा हादरून जाते, कारण तिच्या सासूने असे पैसे कधीच घेतले नसल्याचं तिला माहीत असतं. मल्लिका लगेच विषय टाळण्याचा प्रयत्न करते, पण आजीचा संशय अधिकच पक्का होतो. आजी मुद्दाम हा विषय काढते कारण तिला मल्लिकाची चलाखी माहीत असते आणि सत्य बाहेर यावं अशी तिची योजना असते. दुसरीकडे स्वानंदी माहेरी आल्यावर तिला घरकामाला लावलं जातं, पण ती शांतपणे सगळं सहन करते. रोहन आणि बाबा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण मंदाकिनी मुद्दाम तिला काम करायला भाग पाडते. योग्य संधी साधून मल्लिका मंदाकिनीकडे फोन करते आणि पैशांचा विषय काढते. मंदाकिनी नकळत 15 लाखांची मागणी पुन्हा करते आणि हा कॉल समर ऐकतो. त्याला संशय येतो की या लोकांची हाव अजून संपलेली नाही. तो ताबडतोब स्वानंदीला फोन करून पैशांबद्दल विचारतो, पण स्वानंदीला 15 लाखांबद्दल काहीच माहिती नसते. आजीही स्वानंदीलाच फोन करते आणि अखेर सगळा गोंधळ उघड होतो. मागच्या वेळी दिलेल्या पैशांचे सिरियल नंबर घरातलेच असल्याचा आनंद सांगतो आणि ते पैसे स्वानंदीच्या आईने घेतलेच नव्हते हे स्पष्ट होतं. इकडे अधीरालाही कळतं की तिच्या सासूने कधीच पैसे मागितले नव्हते आणि हे सगळं मल्लिकाचं कारस्थान आहे. अधीरा समोर ठामपणे उभी राहून सत्य सांगते. स्वानंदीही आपल्या आईनं पैसे न मागितल्याचं स्पष्ट करते. मंदाकिनीही अखेर कबूल करते की पैसे तिनं घेतले नव्हते. त्यामुळे 15 लाख घरातून गेलेच नाहीत आणि सगळा पैसा मल्लिकानेच लाटल्याचं स्पष्ट होतं. आता समर मल्लिकाला जाब विचारतो आणि तिला कोंडीत पकडतो. मल्लिकाचं सगळं जाळं कोसळतं आणि ती स्वतःच अडकते. पुढे ती या संकटातून कशी बाहेर पडणार आणि तिचं सत्य सर्वांसमोर पूर्णपणे कसं उघड होणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी अत्यंत रंजक ठरणार आहे. अशाच प्रकारे पुढील भागांसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.